स्टार्ट. महाराष्ट्र सरकारचे जनसुरक्षा विधेयक मंजूर होणे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड यांचे गुंडसदृश्य रूप समोर येणे ही एकच घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायद्याचा फोलपणा दाखवून देण्यास पुरेशी आहे. डाव्या अतिरेकी संघटनांच्या नक्षलवाद्यांच्या कारवायांस पायबंद घालणे हा या विधेयकामागचा मूळ उद्देश असल्याचे सांगितले जाते. हिंसाचारातील बळींच्या आप्तेष्टांच्या वेदना, तो हिंसाचार डाव्यांचा आहे की उजव्यांचा, या वर्गवारीने कमी जास्त होत नाहीत. हिंसाचार हा हिंसाचार असतो आणि त्यापासून जनसामान्यांस रोखणे हे कोणत्याही कल्याणकारी समाजात शासनाचे कर्तव्य. तेव्हा फक्त डाव्यांचा हिंसाचार तेवढा वाईट आणि उजव्यांचे हिंसक कृत्य मात्र जनसामान्यांस मुक्ती देणारे असे असू शकत नाही. त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याच्या हेतूबाबतच संशय घेण्यास जागा आहे आणि या संजय गायकवाड नामचीन लोकप्रतिनिधीचा गुन्हा अदखलपात्र ठरवणारे सरकारचे वर्तन या संशयास बळकटी देणारे आहे. खरे तर या गायकवाडसारख्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आपल्या सरकारला घ्यावा लागतो. या एकाच घटनेची लाज वाटून फडणवीस यांनी हे जनसुरक्षा विधेयक मागे तरी ठेवायला हवे होते. किंवा त्यांना हिंसाचाराची इतकी तमा असेल तर या गायकवाडाच्या मुसक्या आवळून आपला हेतू स्वच्छ असल्याचे त्यांनी दाखवून द्यायला हवे होते. यातील दोनही न झाल्याने या विधेयकामागील सरकारच्या उद्दिष्टांबाबत शंका व्यक्त करून त्यांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. परिच्छेद ती करताना या कायद्यास अभिप्रेत डावे आणि उजवे या संकल्पनांबाबतचा सरकारचा गोंधळ दाखवून द्यायला हवा. विचारधारेच्या अनुषंगाने पाहू गेल्यास ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षास कोणी डावे ठरवणार नाही आणि बुद्धदेव भट्टाचार्जी यांच्या सरकारला उजवे म्हणता येणार नाही. म्हणजे फडणवीस सरकारला नकोसे कडवे डावे. पण पश्चिम बंगालात जवळपास 2 दशकांहून अधिक काळ सत्तेत राहिलेले डावे हे त्या राज्याचे तेव्हाचे प्रस्थापित होते आणि त्यांच्या राजवटीवर धडका मारणाऱ्या ममता बॅनर्जी या प्रस्थापितांविरोधात उभ्या होत्या, म्हणजे डाव्या. फडणवीस यांचा जनसुरक्षा कायदा भट्टाचार्जी सरकारने आणला असता तर ते डावे सरकार राजकीय विचारधारेत उजवीकडे असलेल्या ममता बॅनर्जी यांना डावे ठरवून तुरुंगात डांबू शकले असते. हे त्यांनी केले नाही. वास्तविक ममता बॅनर्जी डाव्या सरकारला करत असलेला विरोध हा डाव्यांपेक्षा डावा होता. आज त्या सत्तेवर आहेत. त्यांचे विरोध करणाऱ्या वैचारिक डाव्यांच्या कृत्यास त्या फडणवीस सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्यासारख्या नियमनाने रोखू शकतात. रोमन साम्राज्य काळात सत्ताधाऱ्यांचं समर्थन असणारे सम्राटाच्या उजव्या बाजूस बसत आणि खंडन करणारे डाव्या. उजवे डावे वर्गीकरणाचे मूळ ते. पण त्यावेळी राजेशाही असूनही सत्ताधीशांनी डाव्यांवर म्हणजे सरकारला विरोध करणाऱ्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला नाही. आता राजेशाही नाही, लोकशाही आहे. स्टॉप.